नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। देशभर मोदी आणि भाजप सुसाट सुटल्याचे सांगणाऱ्या एक्झिट पोलने महाराष्ट्रात मात्र सत्ताधारी महायुतीला मोठा धक्का बसणार असल्याचे म्हटले आहे। 45 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या महायुतीला महाराष्ट्रात 30 ओलांडणेही शक्य नसल्याचे हे निष्कर्ष सांगत आहेत। महाराष्ट्रात सामना बरोबरीचा राहत असेल हे पोल सांगत असले तरी महाविकास आघाडीला जवळपास 35 जागा जिंकण्याची आशा आहे। भाजपने निवडणुकीपूर्वी 2 पक्ष फोडून आपल्यासोबत घेतलेल्या नेत्यांच्या पक्षांची कामगिरी अतिशय निराशाजनक राहण्याची शक्यता आहे। अजित पवारांच्या गटाला 1 जागा मिळू शकते, कदाचित तीही मिळणार नाही। ही शक्यता वर्तवतानाच एकनाथ शिंदेंचा पक्ष देखील 3 ते 4 च्या पलीकडे जाण्याची शक्यता नसल्याचे म्हटले जाते। भाजपला देखील 5 ते 7 जागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे। अर्थात इथे सुद्धा गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अजूनही भाजपचे काही नेते महायुतीला 35 ते 38 जागा मिळतील असे ठाम आत्मविश्वासाने सांगत आहेत। हा आत्मविश्वास कशाच्या जोरावर आहे हे कळण्यास मार्ग नाही। फार काही गडबड झाली नाही तर महाराष्ट्रात दोन्ही आघाड्यांच्या जागा जवळपास सारख्या राहतील असं दिसतं आणि त्याचा परिणाम पुढच्या विधानसभा निवडणुकीत निश्चितच होणार आहे। शिवाय खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी कुणाची हा प्रश्नही कदाचित या निवडणुकीने निकालात निघण्याची शक्यता नाकारता येत नाही। महाविकास आघाडीला अंदाज व्यक्त केला जातोय त्यापेक्षा थोड्या अधिक जागा मिळाल्या तर कदाचित शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षात मोठ्या प्रमाणात पडझड होण्याची शक्यताही नाकारता येत नाही। त्याचवेळी काही चमत्कार घडून महायुतीला अपेक्षेपेक्षा अधिक जागा मिळाल्या किंवा त्यांचे नेते अंदाज करत आहेत त्यानुसार 38 पर्यंत महायुती पोहोचली तर महाविकास आघाडीमध्ये अफरातफरी होऊ शकते। महाराष्ट्रात वारे तर महाविकास आघाडीच्या बाजूने होते, परंतु शेवटी वाऱ्यांची दिशा बदलण्याचे सामर्थ्य ईव्हीएम मध्ये नक्कीच आहे। तसे ते बदलले तर काहीही होऊ शकते। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।